होय हो. काय मी आता माहेराला गेली ना, मग माझ्या मोठ्या भावाला पैसे मागत असती. का? का म्हणजे अहो त्या परिसरामध्ये कंपनी येणार आहे, मग माझ्या भावाने पण कंपनीला जमीन दिली म्हणून त्याला लय पैसे मिळाले ते, म्हणून मी पण माझ्या भावाला पैसे मागणार आहे. आता दिसायला लागलोय तुला मोठ्या भावाचं घर? का हो, काय झालं? काय झालं म्हणजे? अगं मी ऐकलं होतं पैसा आल्याच्या नंतर माणसं बदलतात, पण आता तर ही प्रत्यक्षातच अनुभवतोय. काय लाका, ज्यावेळेस मोठ्या भावाची धाकल्या भावाची तू वाटणी करून द्यायला गेलती त्यावेळेस त्या थोरल्या भावाला माळाचं रान आणि या धाकल्या भावाला बागायती जमीन. काय ग, त्या थोरल्या भावानी माळावर काय ढेकळं इकून खायची होती का? काय ग, कसं जगला असेल? अगं लोकांची तर रोजानी कामाला जाऊन त्यांनी कुटुंब बागावं लागलं, पोरांची शिक्षण केली. त्यावेळेस नाही म्हणला भावाला की खरंच त्याची अडचण आहे, त्याला पैसे द्यावा? का दिले नसतील रे? त्यावेळेस नाही त्याची माया आली. आज त्याच्याकडे 4 पैसे आलं की चालला तोंड घेऊन तिकडे. हा, जिकडे पैसे तिकडे निघायचं. अरे असलं कसली मानसिकता तुमची? अरे ज्याचं कर्म चांगलंय ना त्याला कुठं नाही कुठं मिळतच, पण ज्याचं कर्म वाईट आहे ना त्याचं कुठं नाही कुठं जातच. हे कधी पण लक्षात ठेवायचं. आणि त्याला त्याच्या चांगल्या कर्माने मिळालंय ना तर कुणीच आशा दाखवायची नाही, अजिबात त्याच्या दारात जायचं नाही. त्याचं कर्म चांगलंय, त्याला चांगलं मिळणार आणि त्याचं चांगलं पैसे आहेत ना, आता ते बागायत जमिनीसाठी कुठे अजिबात कुणी आशा लावायची नाही. समजलं का? मित्रांनो, आपली वेळ जर चांगली असेल ना तर लाखो लोक आपल्याकडे येतात, पण आपली वेळ खराब असताना ज्यांनी आपल्याला साथ दिली ना ते मात्र लाखाधिक असतात बरं का.